फक्त मराठी. नाश करू नका सांगताना महाराज काय म्हणतात, नका करू नाश, पण सांगताना कसे सांगतात उपदेश करताना, ए हे कर, ए ते कर, हा उपदेश नाही होत. महाराज सांगतात कसे, महाराज म्हणतात का तुमचं जीवन वाया जाऊ नये म्हणून मी उपदेश करतोय. महाराज म्हणतात का तुमचं आयुष्य जे दिलं, आयुष्य बघा, प्रत्येक युग परत आयुष्य बदलत गेलं. प्रथम युगामध्ये आयुष्य होतं 1,00,000 वर्ष. दुसरा युग निघाला, 1 शून्य गेला. किती राहिले 1 शून्य गेल्यानंतर? 10,000 राहिलं. तिसरं युग निघालं, 1 शून्य गेला, 1000 वर्ष. द्वापार युगामध्ये 1 शून्य गेला. कलियुग निघालं, वर्ष किती? आता आपण त्या देवाला आणि शास्त्राला विनंती करू, आता शून्य घालवू नको. एवढं छोटं आयुष्य, फक्त 100 वर्षाचं, या आयुष्यामध्ये आम्ही जर वाया घालवलं, आयुष्य वाया का जातो? आयुष्याचा नाश का होतो बरं? काय महाराजांच्या लक्षात आलं बघा. 100 वर्षाचं आयुष्य, त्याच्यामध्ये अर्ध रात्र गणिले ते शतवर्ष, शतवर्ष गणिले, पण अर्ध रात्र अर्धी गेली रात्रीमध्ये, दिवसामध्ये राहिली 50 वर्षे. त्यामध्ये बालत्व, पीडा, रोग, क्षय ही दुखणी आहेत. याच्यात गेलं बघ. महाराज म्हणतात काय भजनाशी उरले ते पाहेगार, किती उरले भजनाची. पण देवाचं नाम जे फुकट आहे, लोक घेत नाही, कंटाळा करतात लोक. महाराज म्हणतात नाम घ्या फुका, नाम घ्या भावे सांगत असे तुका. प्रेमाने सांगतात संत, भावनेने सांगतात, कृपा करून सांगतात, हात जोडून सांगतात की बाबांनो आयुष्य फुकट घालू नका. एखाद्या व्यसनाने आयुष्य फुकट जातात. बरीचशी मंडळी आम्हाला भेटतात, म्हणजे महाराज इतकी वर्ष दारू पितोय, अजून काय पठ्ठ्याला झालं नाही. आपण विचार वय किती? तोंड 35. जरा थांब, तुला 45 येऊ दे, 45 वर्ष येऊ दे, मग तुला कळेल तुझ्या दारूचा काय परिणाम येतो. एकदा क्षय रोग झाला त्याला उपाय नाही. कुठलाही रोग झाला, दारुड्याला, तंबाखू खाणारा, बिडी ओढणारा, सिगरेट ओढणारा, काही जे रोगी आहेत हे केवळ आणि केवळ व्यसनामुळे झालेत. व्यसन ज्यांनी धरलं त्यांनी रोगाला काय केली? हाक मारली, रोगा ये रे रोगा, ये रे रोगा, आणि बस माझ्या उरावर हाक मारून घेतो आपण. ते सुद्धा पैसे देऊन. देवाचं नाम फुकट आहे, आवडत नाही. म्हणजे लोकांना संसार आवडतो, परमार्थ आवडत नाही. माऊलीने असं विश्लेषण केले एका ओळीमध्ये. काय केले? गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवाशी राहिला, विषय विषयाचा परिपाडू. गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवाशी. संसार कडू आहे, व्यसन कडू आहे, जीवाला गोड लागलाय. माऊली देवाचं नाव गोड आहे. किती गोड आहे, किती गोड आहे नाम, किती गोड आहे. अमृताहुनी गोड आहे. अमृतापेक्षा नाव गोड आहे. लोकांना ते कडू वाटतंय आणि व्यसन आहेत ती गोड वाटतात. म्हणून माऊली म्हणतात प्रपंच तुका म्हणे प्रपंच वाटे कडू. कडू प्रपंच आहे, लोक केल्याशिवाय राहत नाही, व्यसन केल्याशिवाय राहत नाही, परमार्थाकडे न येता राहता येतच नाहीत. हकारोनी सांगे तुका, नाम घेता राहू नका, तरी येत नाहीत. मग काय त्यांची अवस्था होते? म्हणून ती महाराजांना चिंता वाटते. एका अभंगामध्ये असं म्हणले, कोण भेटे सांगायचं तुका म्हणे चिंता वाटे. कोण भेटे? तुकारांची चिंता आहे, संतांना आपली चिंता आहे. ते म्हणतात तुका म्हणे चिंता वाटे. कोण अरे तुम्हाला कोण भेटणार आहे? कुणी भेटणार? आमचे कांबेकर बाबा सांगायचे, बाळा कुणी भेटणार ना रे, कुणी भेटणार नाही. एक आई भेटेल, वडील भेटतील, हिताचं सांगणारे गुरु भेटतील, संत भेटतील, अन्यथा तुमच्या हिताचं कुणी सांगणार. म्हणून हित ते करावे असं आलेले चरण, हित ते करावे देवाचे चिंतन. पण तत्पूर्वी तुम्ही पडता पाण्यामध्ये, बुडता तळामध्ये, गाळात जाता. तुकाराम म्हणतात आता तरी पुढे हाची उपदेश अभंगाचं 2रं चरण. सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया
शुद्ध करा आपुलाले चित्त शुद्ध करा सकळाच्या पाया माझे दंडवत सकळाच्या पाया माझे दंडवत सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. म्हणजे संसार करताना वित्त लागतं म्हणजे पैसा, पारमार्थ करताना चित्त लागतं. महाराजांनी शब्द वापरले आपुलाले चित्त सकळांच्या पाया माझे. बघा उपदेश करताना सुद्धा आपल्या मला सांगा तुकोबराय मोठे की आपण मोठे. आपल्या हिंदू धर्मामध्ये अशी संस्कृती आहे की मोठ्यांच्या लहानांनी पाया पडायचं. बळा बरोबर आहे का? मोठ्यांनी काय करायचं? अहो लहानांनी मोठ्यांच्या पाया पडायचं किंबहुना नमस्कार करायचा आपली हिंदू धर्माची संस्कृती. बरोबर आहे? मग इथं काय म्हणतात तुकोबराय मोठे का आपण मोठे? एवढे मोठे तुकोबराया ते सांगतात आपल्याला सकळांच्या म्हणजे तुमच्या माझ्या सगळ्यांच्या जगामध्ये जेवढे लोक आहेत सांगतात काय? आपुलाले चित्त शुद्ध करा. कारण तुमचं शुद्ध करणं माझ्या हातात नाही. चित्त शुद्ध करणं माझं चित्त शुद्ध करणं मृदुंगमण्यांच्या हातात नाही. यांचं चित्त शुद्ध करणं यांच्या हातात नाही. आमच्या चोपदारांचं चित्त शुद्ध करणं तुमच्या हातात नाही. त्याला शब्द आहे ठल. महिलांना सुसंस्कृत करणं अतिशय चांगलं आहे. आणि आम्ही नेमकं मुलगी झाली की आम्ही काय करतो? वाईट वाटून घेतो. मुलगा झाला की आनंद वाटतो. मंडळी मुलगा होऊ नये याच्यातलं मी नाही. मुलं असावेत पण मुलं कशी असावीत? ऐसा पुत्र रे गा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा कन्या तरी ऐशी देई जैसी मीरा मुक्ताबाई. जर हे दोन्ही जर देवा तुला द्यायचं नसेल तर महाराज म्हणतात आईसे न देवे तुझ्याने तरी करी गा माझे निसंतान. काय छाती असेल बोलण्याची हो. नको मला मुलगा मुलगी. तुला असं द्यायचं नाही ना अजिबात मुलगा नको ना मुलगी नको. मला निपुत्रिक ठेव. निसंतान म्हणजे निपुत्रिक ठेव. काय मागण्याचं का? कारण परमार्थिक जर मुलं असतील तर महाराज म्हणतात देवाला त्याचा हेवा वाटतो. कुळे पुण्यापत्र होती जे सात्विक तयाचा हरिख. हरिख या शब्दाचा अर्थ आनंद. तुमची जर मुलं चांगली निघाली तर आई वडिलांना शेजाऱ्यांना पाहुण्यांना आजोबांना आनंद होईल. ते नवल नाही. देवाला हरिख म्हणजे आनंद वाटतो. अशी प्रजा तयार करा माऊली. आणि अशी होत नाही हा कळवळा येतो. महाराज म्हणतात सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. कारण चित्त जर शुद्ध झाले चित्त शुद्ध झाला तर परमार्थ आहे. मग अशी म्हणालो की चित्ताचा विषय परमार्थ आहे आणि वित्ताचा विषय संसार आहे. जर चित्त शुद्ध झालं पवित्र होतं. चित्त शुद्ध होता शत्रू मित्र होती. व्याघ्र न खाती सर्पतया. एवढा परिणाम आहे माऊले. तुम्हाला वाघ खाणार नाही सर्प खाणार नाही. तुमचे वैरी असतील ते तुमचे मित्र होतील. पण कशाने? चित्त शुद्ध झालं तर.